नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या महालात, ज्याचं नाव आहे माझा पक्ष त्यांचं लक्ष. वा, नवीन हंगामात महाल बराच बदललेला दिसतोय. अलीकडचे पलीकडे गेलेत, पलीकडचे अलीकडे आलेत, मधले तसेच आहेत. त्यांना काही फरक पडत नाही कोण येतोय कोण टाकतोय. त्यांचं आपलं मज्जानी लाईफ चालू आहे. असो, वा वा, बघून किती बरं वाटतंय. पुरस्कार आणि ट्रॉफीज किती सजवल्या आहेत. म्हणजे इकडे ग्रॅमी पुरस्कार, इकडे ऑस्कर, बाजूला गोल्डन ग्लोब. सखाराम जोंधळेकर एकपात्री अभिनय स्पर्धा उत्तेजनार्थ 7वं. ह्यांचा नेहमीच काहीतरी गोंधळ झालेला आहे. नवीन महाल आलाय तरी काही बदललेलं नाही. असो, काय चालू आहे काय? अरे बापरे. तरी एक बरं आहे की महालात एक शांतता आहे, निवांतपणा आहे. याचा अर्थ मी हनीमूनच्या रात्री जे स्किट सादर केले त्याची कमेंट अजून आलेली दिसत नाहीये. मी आयलो. हो, आम्ही पण आयलो. बापरे, स्वतःची किडी घेऊनच फिरतोयस. आणि काय रे, सकाळच अखिल भारतीय आमच्याने काय होत नाही ही संघटना घेऊन कुठे चाललायस? दादूस, ही संघटना नाही, मग हे उदयचं भविष्य आहे. उदयचं नाही सलीम, ते उद्याचं भविष्य असं लिहिलंय. कळलं काय रे, कुणाबरोबर नाचत आलाय? दादूस, ही माझी टीम आहे. होय काय? मी ह्यांना घेऊन टीव्ही चॅनल काढणार आहे. अच्छा, म्हणजे आज तू इज्जतीला टीव्ही चॅनल म्हणतोयस? तसं नाहीये दादूस. मग तुम्हाला अभिमान वाटेल असं चॅनल असणार आहे. कारण माझ्या चॅनलला मी तुमचं नाव देणार आहे. माझं नाव? माझ्या टीव्ही चॅनलचं नाव असणार आहे बाद मराठी, मारूया अकबरच्या गाठी. बाद मराठी? ते बादशाह असतं सलीम. दादूस, चॅनल मराठी आहे म्हणून बादशाह मधलं शहा बाजूला काढलं. उद्या उठून कोणीही बोलायला नको, मराठी माणूस परकीयांच्या जीवावर मोठा झाला म्हणून. वा, बरेच दिवसानं चांगलं ओकलायस. पण मी काय म्हणतो, बोला दादा, हे फिरतं नेपथ्य घेऊन जे फिरतोय त्यांचं म्हणणं काय आहे? ते कोण आहे? दादूस, त्यांची ओळख ते स्वतःच करून देतील. होय काय? आदाब, मी या चॅनलचा फिक्शन हेड चतुरसेन बिरबल दास, म्हणजे बिरबलचा मुलगा. तू बिरबलचा मुलगा? होय. अरे रे, तरी मी बिरबलला बोललो, सारखे दरबारातले प्रश्न सोडवू नकोस, अधून मधून घरी पण जात जा. केवढ्याला पडलं ते? कोण सोडवणार हे कोड? काय रे? बापरे, हा कोण? आदाब, मी तानसेनचा मुलगा वानसेन. तानसेनचा मुलगा? तानसेनचा मुलगा बघून मला आनंद झालाय. बरेच दिवस कानावर काही चांगलं पडलं नाही. मुला, तू काही चांगलं ऐकवलंस तर मला बरं वाटेल. ओ कमान बापरे, चुकार मेरे मन को चुकार मेरे मन को किया तूने क्या इशारा बदला. वा
वा बुवा वा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. बस छू कर मेरे मन को मध्ये बलसागर भारत होचा आलाप कोण देतो रे? आणि असा हा वानसेन. वानसेन? हो. कळलं मला त्याचं नाव वानसेन काय आहे ते. येतच होती हातात ती तेवढ्यात थांबवलं. दादोस. गप्पा वाचतो. आणि ही कोण? डमी काळी मैना. दादोस. अकबरे सासुरे बापरे. पेश करते हैं सावकाश करा. चांद दिखे आसमां में तो उसे ईद मिलाद कहते हैं. आया रोशनाई हो जब घर में तो उसे दिवाली कहते हैं. हम जान है अपने सलीम के दिल की, प्यार से लोग हमें अनारकली दगड़ू मैकर कहते हैं. सावकाश सावकाश. काय रे? अनारखरीला तू माझ्या दरबारात घेऊन आलास, तुला कळत नाही नामाकुल माणसा? दादोस, ही माझी टीम आहे. टीम आहे? हो. अरे हे सगळे गणलेले चेहरे घेऊन कुठला बाजार मांडणार आहेस तू? काय करणार? हे चॅनेल मध्ये नेमकं असणार काय? सलीम मला सांगतो दादोस, पण हे सगळं तुम्हाला चतुर बिरबलचा मुलगा सांगेल. बापरे, टेन्शनच आलं. सावकाश. 10-11चा पाना. ते चहा पण असतं. कोण आहेत हे? जरा समजून घ्या दादोस. ज्यापणा आम्ही आमच्या जीवाचं रान करून चॅनलचं टाइम टेबल सेट केलेलं आहे. बापरे. सावकाश. आपल्या चॅनलवर पहिला शो असेल राशी भविष्य. हा. कोकण कन्या गेली वाटतं. तर ज्यापणा राशी भविष्य सावत्या महाराज सातारकर लोकांचं राशी भविष्य सांगतील. सावत्या महाराज सातारकर. हो. राशी भविष्य. हो. त्यानंतर आम्ही 2 प्रसिद्ध मूवीज दाखवणार आहोत. कोणते? प्रसाद ओक यांचा कुंकू लावते माहेरचं वा. आणि सई तामणकर यांचा बाबूरावला पकडा. कारण उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करत असताना, पुरस्कारांची लयलूट करत असताना आपण मागे काय करून ठेवलं याची जाणीव व्हावी म्हणून. आमचा पुढचा शो असणार आहे कुकुरी शो. कुकुर. आणि या शो मध्ये पाककृती सादर करेल माझी जानेमान अनारकली दगडू मयेकर. हिला तू पाककृती करायला दिलीस? ही जे मोदक करते ना ते आपले सैनिक तिकडे गारगोटीचे दगड म्हणून वापरतात. कायला काय ठिणग्या उडतात. कायला परवा तिने भाकरी केलं, 2 भाकऱ्या जोडल्या आणि घोंगडी म्हणून वापरलाय मी बर्फा प्रदेशात. थंडी अजिबात वाजत नाही, असली तिची कला आहे. माझ्या मते हे तिचं टॅलेंट आहे. टॅलेंट. दादूस, टेन्शन घेऊ नका. यानंतर आमचा संध्याकाळचा शो असणार आहे कोण बनेगा अकबरपती. हो, या कार्यक्रमामध्ये आम्ही अकबरवरती आधारित सगळे प्रश्न विचारणार आहोत. बापरे, काय प्रश्न विचारणार तुम्ही? प्लीज मला सांगा, मला भीती वाटायला लागली. म्हणजे हेच अकबरच्या दाढीमध्ये किती केस आहे, अकबरच्या कुठल्या मांडीवर तीळ आहे, इकडे अकबरच्या कुठे कुठे आणि किती तीळ आहे. माझे तीळ म्हणजे काय हेरिटेज प्रॉपर्टी आहे? तुमच्या अंगावरचे तीळ आणि त्यांचे स्थळ करण्यासाठी आम्ही तुमचं जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं बाथरूम आणि बेडरूम मधलं, ते आम्ही चॅनलवर टेलिकास्ट करणार आहोत. आणि त्या शोचं नाव असणार आहे अकबरचा तीळ पापड. बापरे, तीळ पापड. ए वैचारिक जनता, काय सगळी फालतूगिरी दाखवणारच की काहीतरी आहे चांगलं याच्यात चॅनलवर? आहे, जिल्हे इलाई आहेत. आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या सिरियल आणि वेगवेगळी नावं आहेत. काय बोलतोस काय? जसं की अकबर तुमचा करतो काय, अकबरची झाली कायली, अकबर माझी लाडाची, अकबरला लागला छंद भक्तीचा. तू नक्की बिरबलचाच पोरगा आहेस ना, की बिरबल तुझ्याकडे शतपावली करायला आला होता? वेगळं आहे ना, पण वेगळं आहे. दादूस, टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. हे सगळं टेन्शन दूर करायला आमचा अजून एक कार्यक्रम असणार आहे. बापरे, काय म्हणतोस काय? तो एकदम हास्यास्पद असणार आहे. आपण करतोय ते हास्यास्पद आहे, तू जे म्हणतोय ते हास्यरंजन करणार आहे, कळतंय का? तेच ते. तो कार्यक्रम एकदम हास्यरंजन करणारा असणार आहे. कोणता कार्यक्रम? त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा अकबरची हास्य जत्रा.
अशी आम्ही एक ट्यून पण बनवली आहे. आणि माझ्या कार्यक्रमाची प्राजक्ता माळी असणार आहे हा स्वतः. करेक्ट. प्राजक्ता माईला कुकर मध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढल्यावर अशीच दिसेल ती. अकबरे सासुरे, नाईट स्लॉट साठी एक वेगळाच कार्यक्रम आम्ही योजलाय. कोणता? वाईल्ड अकबर. मी सासरा आहे, सांगा तिला. या कार्यक्रमामध्ये तुम्ही जंगलात जाणार, चिखलात लोळणार आणि किडे मुंग्या खाणार. बस. आणि अकबर पहिल्याच एपिसोडला कांगारू तुम्हाला किडनॅप करणार आणि त्याच्या पिशवीत लपवणार. 5 महिने तुम्ही कोणाला भेटणार नाही. काय स्क्रीन प्ले आहे ना? काय बोलतोय? हा कसलं चॅनल आणि हे कसले शो आहेत रे दळभद्र्यानो. जडी स्थळी काष्टी पाषाणी नुसता माझा अपमानच करताय तुम्ही. सिपाईयो, या सगळ्यांना चुनवा दो. कुठे पळा.